नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चवदार अशी चिकन करी. नारळाच्या रसामध्ये तयार होणारी ही आमटी चवीला अतिशय अप्रतिम लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता पाणी न घालता आपल्याला मिक्सरमधून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता इथे मी पाव किलो चिकनची हड्डी आणि तुकडे घेतलेले आहेत. आता जी आपण आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट केली त्यातली 1 मोठा चमचा पेस्ट मी याच्यामध्ये घातलेली आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं आपल्याला या चिकनच्या तुकड्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता मीठ आणि आलं लसणाची पेस्ट या चिकनच्या तुकड्यांना व्यवस्थित लावून झालेले आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता या चिकनच्या आमटीसाठी अजून एक वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी गॅसवरती तवा तापायला ठेवलेला आहे. आता त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे सुकं खोबरं घ्यायचं आहे. आता हे खोबरं आपल्याला मंद गॅसवर खमंग भाजून घ्यायचं आहे. आता हे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. आता ते आपण काढून घेऊया. आता याच तव्यामध्ये मी चमचाभर तेल घालून घेणार आहे. आता या तेलामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घालायचा आहे. आता हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. आता 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत आणि आपला कांदा व्यवस्थित भाजला गेलेला आहे. आता हा कांदासुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता हे कांदा खोबरं थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. आता आपण चिकनची आमटी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी गॅसवरती पातेलं तापायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी लागेल तेवढं तेल घ्यायचं आहे. आता आपल्याला हे तेल थोडं गरम करून घ्यायचं आहे. तेल एकदम कडकडीत गरम करायचं नाही आहे. आता तेल थोडं गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये 3 ते 4 काळी मिरी, 2 हिरवी वेलची आणि 1 तमालपत्र घालायचं आहे. आता हे खडे मसाले हलके परतून घ्यायचे आहेत. आता या फोडणीमध्ये आपल्याला 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. आता हा कांदा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. आता जवळपास 5 मिनिटे झालेले आहेत आणि आपला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे. आता या फोडणीमध्ये चवीनुसार तिखट मसाला घालायचा आहे. इथे मी 2 चमचे तिखट मसाला घेतलेला आहे. आता हा तिखट मसाला आपल्याला एकदा कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आणि आता मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन याच्यामध्ये घालायचं आहे. आता हे चिकन आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे सगळा मसाला या चिकनला व्यवस्थित लागेल. आता याच्यामध्ये मी 1 वाटी गरम पाणी घालणार आहे. गरम पाणी घातल्यामुळे आमटीला छान तर्री येते. आता पाणी घातल्यानंतर हे चिकन एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता या चिकनवरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर हे चिकन वाफेवर शिजू द्यायचं आहे. आता 4 ते 5 मिनिटे झालेले आहेत
आणि आपलं चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे। आता झाकण काढल्यानंतर हे चिकन आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आता आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते आता या चिकनच्या आमटीमध्ये घालायचं आहे। आता याच्यामध्ये मी 1 चमचा घरीच बनवलेला गरम मसाला घालणार आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालणार आहे। आणि आता हे चिकन आपल्याला एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आता हे चिकन आपल्याला 5 मिनिटे चांगलं उकळू द्यायचं आहे। आता आपलं हे चिकन पूर्णपणे शिजलेलं आहे। आता याच्यामध्ये मी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे। आणि आता हे चिकन आपल्याला एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आणि आता इथे मी अर्ध्या नारळाचा रस काढून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये घालायचा आहे। जवळपास 2 ग्लास नारळाचा रस आहे। नारळाचा रस काढण्यासाठी अर्ध्या नारळाचा खोबरं मी किसून घेतलेलं होतं आणि थोडं थोडं पाणी घालत मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा आहे आणि हा रस गाळून घ्यायचा आहे। नारळाचा रस घातल्यानंतर ही आमटी आपल्याला सतत ढवळत राहायची आहे, म्हणजे आमटी मिळून येईल, अजिबात फुटणार नाही। आता या आमटीमध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता उकळी येईपर्यंत ही आमटी आपल्याला सतत ढवळत शिजवून घ्यायची आहे। आता जवळपास 2 ते 3 मिनिटे झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आमटीमधून आता वाफ येऊ लागलेली आहे। आता अजून थोडा वेळ आपल्याला ही आमटी ढवळत राहायची आहे। आता इथे तुम्ही बघू शकता आमटीला आता हलकी उकळी येऊ लागलेली आहे। आता आमटी एकदा ढवळून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। आता लगेचच आपल्याला ही आमटी गॅसवरून खाली उतरून घ्यायची आहे। आता आपली गरमागरम आणि चमचमीत अशी चिकनची आमटी किंवा करी तयार झालेली आहे। ही आमटी गरमागरम भात किंवा मग भाकरीसोबतही छान लागते। असा गरमागरम वाफाळता भात घ्यायचा आहे आणि त्याच्यावर गरमागरम चिकनची आमटी खूप चविष्ट लागते। एकदा या पद्धतीने तुम्ही चिकन करी बनवून बघा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।